शेतकरी मित्रांनो, 2024 हा शेतकऱ्यांना वरदान ठरणार आहे। राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून विविध योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना प्रबल आणि स्वावलंबी करण्यासाठी शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने अर्थसहाय्य आणि वेगवेगळ्या योजना देऊन शेतकऱ्यांना आर्थिकदृष्ट्या भक्कम करण्यासाठी विविध योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना लाभ दिला जाणार आहे। पूर्ण माहिती डिटेल्स पाहून घ्या। अतिशय महत्त्वपूर्ण ही माहिती आहे। व्हिडिओ स्किप न करता ही माहिती जर तुम्ही शेतकरी असाल तर आवर्जून पहा, नसाल तर बी नक्की शेतकऱ्यापर्यंत शेअर करा। तत्पूर्वी चॅनलवरती पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला सबस्क्राइब करून बेल नोटिफिकेशनला क्लिक करा। चला तर मग व्हिडिओ सुरू करूया। मित्रांनो, ही माहिती शेतकऱ्यांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण आहे। व्हिडिओ स्किप न करता नक्की शेवटपर्यंत पहा। शेतकऱ्यांनी केवळ शेतीवर अवलंबून न राहता त्यांना शेतीशी निगडीत पूरक व्यवसाय करण्यास प्रोत्साहन देणे, मदतीसाठी मार्गदर्शन, तंत्रज्ञान, अनुदान उपलब्ध करून देणे यासाठी जागतिक बँकेच्या अर्थसहाय्याने सुरू केलेल्या नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प म्हणजे पोकरा निवडक जिल्ह्यात राबवण्यात येत आहे। तसेच सकारात्मक दृश्य परिणाम दिसून येत आहे। अशा या योजनेची माहिती देणारा हा अतिशय महत्त्वपूर्ण लेख आहे, कारण प्रत्येक शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ आवर्जून पाहिला पाहिजे। डिटेल्स माहिती आपण जाणून घेणार आहोत। व्हिडिओ थोडासा मोठा आहे, यामध्ये कोणकोणते जिल्हे आहेत, किती जिल्हे आहेत, निधी कशा पद्धतीने आहे, पूर्ण आपण जाणून घेऊया। जागतिक बँक अर्थसहाय्य नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्प राज्याच्या निवडक जिल्ह्यामध्ये हवामान अनुकूल शेती आणि अल्पभूधारक शेतकरी यांची शेती किफायतशीर करण्यासाठी राबवण्यात येत आहे। हा प्रकल्पात राज्यातील अकोला, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, हिंगोली, लातूर, धाराशिव, परभणी, वर्धा, वाशिम, यवतमाळ, बुलढाणा, जळगाव, जालना व नाशिक या 16 जिल्ह्यामधील 5220 अवर्षण प्रणव गावांचा समावेश असून यामध्ये पूर्णा नदीच्या खोऱ्यातील 932 खारपान गावाचा समावेश आहे। या प्रकल्पाची मंजूर किंमत इथं 4000 कोटी होती। मात्र प्रकल्पाची यशस्वीरित्या व थेट लाभ हस्तांतरण प्रणालीवर प्राप्त झालेल्या अर्जांच्या दायित्वांच्या अनुषंगाने 5469 कोटींच्या सुधारित प्रकल्प खर्चास मान्यता देण्यात आली आहे। मित्रांनो, पुढे सुद्धा महत्त्वपूर्ण माहिती आहे, पूर्ण समजून घ्या, तुमचे सर्व शंका दूर होणार आहेत। जागतिक बँक अर्थसहाय्य नानाजी देशमुख कृषी संजीवनी प्रकल्पाच्या यशस्वीतेमुळे प्रकल्पामध्ये सद्यस्थितीत समाविष्ट असलेल्या 16 जिल्ह्यासह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण 21 जिल्ह्यामध्ये 6000 कोटी किमतीचा प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यास शासनाने तत्वतः मान्यता दिली असून गाव निवड समितीच्या बैठकीत प्राप्त निर्देशानुसार हवामानास अधिक संवेदनशील गाव समूह व त्यामधील गावे यांची निवड करण्याच्या अनुषंगाने कारवाई सुरू करण्यात आली आहे। मित्रांनो, प्रकल्प उद्देश, क्षेत्र व व्याप्ती या प्रकल्पाचा मुख्य उद्देश काय हे सुद्धा समजून घेणे आवश्यक आहे। महाराष्ट्रातील निवडक जिल्ह्यामधील शेतकऱ्यांना हवामान बदलामुळे उद्भवलेल्या परिस्थितीशी जुळवून घेण्यास सक्षम करणे आणि शेती व्यवसाय किफायतशीर करण्यास सहाय्य करणे। प्रकल्पामध्ये छत्रपती संभाजीनगर 405, बीड 391, जालना 363, जळगाव 454, लातूर 280, धाराशिव 283, परभणी 275, नांदेड 384, हिंगोली 236, अमरावती 516, अकोला 487, बुलढाणा 428, वाशिम 149, यवतमाळ 302, वर्धा 125 व नाशिक जिल्ह्यातील मालेगाव तालुका 142 गावे अशा एकूण 16 जिल्ह्यातील 5220 गावे समाविष्ट आहेत। मित्रांनो, प्रकल्प अंमलबजावणीसाठी सर्व समावेशक व गरजावर आधारित कार्यपद्धती गाव हा घटक मानून प्रकल्पाचे लोक सहभागीय नियोजन करणे, ग्रामपंचायतच्या उपसमितीकडे ग्राम कृषी संजीवनी समिती निर्णय प्रक्रिया, प्रकल्प समितीमध्ये ग्रामपंचायत कायद्यानुसार सर्व घटकांना पुरेसे प्रतिनिधित्व, महिला 50%,
कृषी विभागाच्या तांत्रिक सहकार्याने प्रकल्प समिती गावचा विकास आराखडा तयार करते। प्रकल्पाच्या सहाय्याने बदलत्या हवामानात शेतीसाठी करावयाच्या गुंतवणुकीचा आराखडा, पाण्याचा ताळेबंद, शेतीसाठी पाणी, जमिनीचे आरोग्य व्यवस्थापन, पिकासाठी नवीन तंत्रज्ञान, कृषी व्यवसाय आणि शेतकऱ्याच्या क्षमता बांधणी या बाबीवर भर, मागणीनुसार लाभ या तत्वावर अंमलबजावणी, महिला शेतकऱ्यांचा सहभाग वाढवण्यासाठी प्रत्येक प्रकल्प गावात कृषीताईचे नामनिर्देशन, ऑनलाईन व कागद विरहित प्रणालीचा वापर या ठिकाणी करण्यात येणार आहे। प्रकल्पाची वित्तीय स्थिती जागतिक बँकेच्या करारानुसार मूळ प्रकल्पाची किंमत किती आहे? 4000 कोटी आणि आता वाढून शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार सुधारित प्रकल्प किंमत जी आहे 5469 कोटी। बघा 4000 कोटी होता, आता यामध्ये 1469 कोटी वाढ करण्यात आलेली आहे। शासनाकडून आज अखेर 4870.58 कोटी प्राप्त झाला असून आज अखेर 4678 कोटी खर्च करण्यात आला आहे। जागतिक बँकेकडून 70% हिशाप्रमाणे 2757.49 कोटी म्हणजे 356.43 दशलक्ष डॉलर इतका परतावा प्राप्त जागतिक बँकेकडून उचललेल्या कर्जाची परतफेड करावयाच्या कालावधी मे 2024। बघा ध्यानात ठेवा, यामध्ये जे खर्च करावयाची जे कालावधी आहे परतफेड करण्याची मे 2024 पासून 18 वर्षाचा आहे। प्रकल्पातून दिलेले लाभ प्रकल्प गावातील 4,85,360 वैयक्तिक शेतकऱ्यांच्या 6,96,097 अर्जापोटी 3,816 कोटी रुपये अनुदान वर्ग प्रकल्प जिल्ह्यातील शेतकरी उत्पादक कंपन्यांना व गटांच्या 4,702 कृषी व्यवसाय प्रस्तावांना 502 कोटी रुपये अर्थसहाय्य, मृद व जलसंधारणाच्या 3,592 कामावर 81 कोटी रुपये निधी खर्च केला आहे। मित्रांनो, ही माहिती तुमच्यासाठी का महत्त्वपूर्ण आहे? कारण प्रत्येक राज्यातील शेतकऱ्यांना याची गरज आहे, माहिती असणं आवश्यक आहे। नानाजी देशमुख असेल किंवा इतर काही आपल्याला वेगवेगळे अनुदान शेतकऱ्यांना दिले जातात की स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी आपण स्वावलंबी झालं पाहिजे किंवा शेतीशी निगडीत एखादा व्यवसाय केला पाहिजे, यासाठी तुम्हाला माहिती असणं आवश्यक आहे। बदलत्या हवामानासाठी शेतकऱ्यांना दिलेले तंत्र, शेतीशाळा अंतर्गत BPF तंत्राचा अवलंब, लिंबोळी 11चा वापर, कापूस पिकाकरिता एक गाव एक वाण, जैविक खताची वीज प्रक्रिया, फळपीक लागवडीची वेळी मुळाच्या परिघात सिंचन पद्धतीचा अवलंब या हवामान अनुकूल तंत्रज्ञानावर भर देणं गरजेचं आहे। शून्य मशागत, रुंद वाफा व सरी तंत्रज्ञान अवलंबण्यास प्रोत्साहन देणे, यामध्ये बदलत्या हवामानामध्ये जमिनीची सुपीकता टिकवण्यासाठी व जमिनीतील कर्ब ग्रहण वाढण्यासाठी शेतकऱ्यांनी संवर्धित शेती पद्धतीचा अवलंब करणे आवश्यक, म्हणून शून्य मशागत म्हणजे BBF या तंत्रज्ञानाचा वापर अत्यंत प्रभावीपणे करण्यात येत आहे। प्रकल्पाची डिजिटल अंमलबजावणी कशा पद्धतीने होते? आता बघा, प्रकल्पाचे लाभ, सूक्ष्म नियोजन, शेतीशाळा, मनुष्यबळ व्यवस्थापन, कृषी हवामान सल्ला सेवा संकेतस्थळ, फार्मर ॲपद्वारे शेतकऱ्यांना कृषी हवामान सल्ला, हवामानात अनुकूल तंत्रज्ञान, बाजारभाव, गोदाम उपलब्धता विषयक माहिती मोबाईल ॲपद्वारे उपलब्ध करून दिली जाते। मित्रांनो, त्यानंतर राष्ट्रीय स्तरावर संस्थाची धोरणात्मक भागीदारी काय आहे? भूजल सर्वेक्षण आणि विकास यंत्रणा, भारतीय तंत्रज्ञान संस्था, मुंबई राष्ट्रीय मृदा सर्वेक्षण, भूमी उपयुक्तता नियोजन म्हणजे NBSS, LUP, नागपूर महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठे, केंद्रीय कोरडवाहू शेती संशोधन संस्था ICAR, हैदराबाद यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन अकादमी, यशोदा पुणे, गोखले अर्थशास्त्र संस्था पुणे, टाटा सामाजिक विज्ञान संस्था यामध्ये मुंबई या संस्थांसोबत सामंजस्य करार करण्यात आले आहे। मित्रांनो, हे सर्व संस्था या ठिकाणी आल्यामुळे शेतकऱ्यांना नक्की याचा फायदा होणार आहे। प्रकल्पाद्वारे निर्माण झालेली अतिरिक्त संसाधने कोणती आहेत हे सुद्धा समजून घ्या। फळबाग लागवड क्षेत्र 29,270 हेक्टर, बीजोत्पादन क्षेत्र खरीप व रब्बीसाठी 1,05,620 हेक्टर, शेततळी निर्मिती व बळकटीकरण 11,000, पाणी साठवण क्षमता 30,181 TSMC, सूक्ष्म सिंचनाखालील क्षेत्र जे आहेत 3,50,800 हेक्टर, संरक्षित लागवड 1,500 हेक्टर, गोडाऊन साठवण क्षमता 2 लाख टन,
आणि त्यानंतर आता प्रकल्पाचा दुसरा टप्पा जो आहे, प्रकल्पामध्ये सद्यस्थिती समाविष्ट असलेल्या 16 जिल्ह्यासह विदर्भातील उर्वरित नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर व गडचिरोली अशा एकूण 21 जिल्ह्यामध्ये अंदाजित जो खर्च आहे 6,000 कोटी किमतीचा प्रकल्पाचा दुसरा टप्पा राबवण्यास शासनाची मान्यता देण्यात आली आहे। यासाठी गावनिवडी प्रक्रिया प्रगतीपथावर सध्या चालू होणार आहे। आता यामध्ये शेतकऱ्यांना वैयक्तिक लाभामध्ये पुढील बाबीचा समावेश होतो। ठिबक सिंचन असेल, शेडनेट हाऊस असेल, फळबाग लागवड असेल, रेशीम उद्योग असेल, तुषार सिंचन असेल, नवीन विहिरी असतील, पॉली हाऊस असेल, पॉली टनेल असेल, बीज उत्पादन, वैयक्तिक शेततळे, मधुमक्षिका पालन, सामुदायिक शेततळे, खारपान शेततळे, तुषार सिंचन, पंप सिंचन, कृषी यांत्रिकीकरण, लागवड साहित्य, शेततळे अस्त्रीकरण, पाईप, पंप संच, गोड्या पाण्यातील मत्स्यपालन, हवामान अनुकूल तंत्रज्ञान शेतीशाळा, प्रोत्साहन, वृक्ष लागवड, सेंद्रिय निविष्ठा उत्पादन, बंदिस्त शेळी पालन, रुंद वापासरी प्रोत्साहन, विहिरीचे पुनर्भरण आणि परिसरातील कुक्कुटपालन। आता बघा अशा भरपूर अशा योजनांचा लाभ आता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे आणि या योजनेअंतर्गत जर शेतकरी लाभ घेतला तर भविष्यामध्ये नक्की शेतकऱ्यांना चांगल्या पद्धतीने फायदा होणार आहे। म्हणून प्रत्येक शेतकऱ्यांनी हा जो व्हिडिओ आहे प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत नक्की पोहोचला पाहिजे। प्रत्येक ग्रुपवरती नक्की शेअर करा। या संदर्भातील अजून पूर्ण डिटेल्स माहितीचा नक्की शासन निर्णय लवकरच प्रकाशित करण्यात येईल। माहिती व जनसंपर्क महासंचालनालय महाराष्ट्र शासनाच्या माध्यमातून ही माहिती प्रकाशित करण्यात आली आहे। धन्यवाद मित्रांनो, पुन्हा भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र।